आज ना तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमचं संध्याकाळचं रुटीन. एक पार्सल आलं होतं ते सुद्धा दाखवते. सध्या शाळेतून येतानाचा एक नियम आहे, तो म्हणजे येताना फ्रुटी घेऊनच यायची. आता ऊन उतरल्यानंतर झाडाला पाणी टाकत होते. गावाला गेलो ना तरी सुद्धा झाडं एकदम टवटवीत आणि हिरवीगार आहेत, कारण आमच्या शेजारच्यांनी पाणी टाकलं म्हणून, नाहीतर जळूनच गेली असती. इकडं लाडूची झोप चालू होती. लगेच मी झाडलोट करून घेतली संध्याकाळची. फ्रेश झाले, थोडंसं स्किन केअर करून लगेच एडिटिंग करण्यासाठी बसले होते आपल्या दुसऱ्या चॅनलची. याला सुद्धा 2-3 तास लागतात आणि जरासं किचकट काम आहे, वेळ जातो, पण कॉपीराईट येत नाही एवढंच आहे. तेवढ्यात एक पार्सल आलं होतं, त्याच्यामध्ये एक ड्रेस ऑर्डर केला होता डेली वेअर साठी. छान आलाय, फक्त साईज थोडी मोठी आली आहे, त्याच्यामुळेच मी एक्सचेंजला टाकणार आहे. तेवढ्यात इकडे लाडू झोपेतून उठला होता. लगेच आम्ही चहा घेतला, त्याचा अभ्यास सुद्धा घ्यायला लागतो. हे सगळं आवरून आम्ही निघालो होतो भाजी आणण्यासाठी. लागणारा भाजीपाला घेतला आणि मेन काम होतं आमचं, तो म्हणजे गल्ला घ्यायचा होता याला. तिकडेच आम्ही थोडीशी पेटपूजा केली आणि घरी आलो. पहिलं काय काम होतं आमचं माहिती का? गल्ल्यामध्ये पैसे भरायचं चालू झालं होतं. गोल पैसे माझे आणि कागदाचे पैसे तुझे असं ठरलंय. बघू आता. आमच्याकडे एक शिळी चपाती होती, त्याच्यापासून आम्ही असा होममेड पिझ्झा बनवला होता. खूप भारी लागतो पिझ्झा सारखा लागतो. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची तयारी चालू होती एकादशीसाठी. शाबू भिजायला टाकला. आता भेटू परतच्या व्हिडिओमध्ये.